इयत्ता 9वी गणित भाग 2 धडा पहिला भूमितीतील मूलभूत संबोध यामधील सराव संच 1.1 मधील पहिला प्रश्न पाहिला. त्यानंतर आज आपण सराव संच 1.1 मधील दुसरा प्रश्न पाहणार आहोत. तो म्हणजेच प्रश्न क्रमांक 2. बिंदू A चा निर्देशक x आणि बिंदू B चा निर्देशक y आहे. तर खालील बाबतीत डिस्टन्स कंसात A, B ब्रॅकेट पूर्ण काढा. तर आपल्याला प्रश्नामध्ये A चा निर्देशक x आणि B चा निर्देशक y दिलेला आहे. त्यावरून आपल्याला डिस्टन्स AB काढायला सांगितला आहे. आपल्याला प्रश्नात x आणि y ची सुद्धा किंमत दिलेली आहे. ते आपण प्रश्नामध्ये पाहू. आपल्याला सराव संच 1.1 मध्ये संख्या रेषेच्या आधारे आपल्याला अंतरे काढायची होती. तर मग दुसऱ्या प्रश्नात आपल्याला संख्या रेषा न देता त्यांनी डायरेक्ट किमती दिलेल्या आहेत. त्यांच्या आधारे जे काही प्रश्न आहेत ते पाहणार आहोत. ज्यांनी सराव संच 1.1 मधला पहिला प्रश्न पाहिला नसेल त्यांनी आधी प्रश्न क्रमांक 1 पहा. जर तुम्ही प्रश्न क्रमांक 1 पाहिला तर दुसरा प्रश्न तुम्हाला अवघड जाणार नाही. म्हणून आधी प्रश्न क्रमांक 1 पहा. तर चला मग दुसरा प्रश्नामधील पहिला प्रश्न पाहू. आपला पहिला प्रश्न आहे तो म्हणजेच x बरोबर 1 आणि y बरोबर 7. म्हणजेच आपल्याला x आणि y ची किमती दिलेल्या आहेत. त्यावरून डिस्टन्स AB आपल्याला काढायचे आहेत. तर आपल्याला प्रश्नात दिलेले आहे की A चा निर्देशक x आणि B चा निर्देशक y आहे. तर आपण x च्या जागी A घेऊ आणि y च्या जागी B घेऊ. हे आपल्याला प्रश्नात सांगितलेलं आहे. म्हणून मी x च्या जागी A घेतला आणि y च्या जागी B. x बरोबर 1 आणि y बरोबर 7. x च्या जागी आपण A घेतलेला आहे आणि y च्या जागी B घेतलेला आहे. तर त्याच्या किमती A ची किंमत 1 होईल आणि B ची किंमत 7 होईल. डिस्टन्स AB आपल्याला किमतीच्या आधारे काढायचा आहे. म्हणून डिस्टन्स AB लिहू. त्यानंतर उत्तराची सुरुवात होईल. A बरोबर 1 आणि B बरोबर 7. यामधील सर्वात मोठी संख्या आधी लिहू. जसे आपण पहिल्या प्रश्नात केलं होतं तसंच या दुसऱ्या प्रश्नात सुद्धा तसंच करायचे आहे. तर सर्वात आधी मोठी संख्या 7 आहे म्हणून 7 लिहू. त्यानंतर मोठी संख्यातून लहान संख्येची वजाबाकी करू. म्हणून 7 वजा उरलेली A ची किंमत 1 आहे म्हणून 1 लिहू. 7 वजा 1 बरोबर 6. तर आपला दुसरा प्रश्न आहे x बरोबर 6 आणि y बरोबर -2. तर A व B च्या किमतीत A बरोबर 6 आणि B बरोबर -2 होईल. त्यानंतर डिस्टन्स AB काढायचा आहे म्हणून डिस्टन्स AB लिहू. A बरोबर 6 आणि B बरोबर -2. यामधील सर्वात मोठी संख्या आधी लिहू. तर सर्वात मोठी संख्या 6 आहे म्हणून 6 लिहू. म्हणून 6 ऋण उरलेली B ची किंमत -2 आहे म्हणून कंसामध्ये -2 लिहू. त्यानंतर 6 जसे आहे तसे खाली लिहू. ऋण आणि ऋण धन होईल आणि 2 जसे आहे तसे खाली लिहू. म्हणून 6 + 2 बरोबर 8. पण पहिला व दुसरा प्रश्न पाहिला. त्यानंतर जे बाकीचे 4 उरलेले प्रश्न आहेत ते सुद्धा आपण तसेच सोडवणार आहोत. तर तिसऱ्या प्रश्नाकडे वळूया. तिसरा प्रश्न आहे x बरोबर -3 आणि y बरोबर 7. तर A व B च्या किमती A बरोबर -3 आणि B बरोबर 7 होईल. त्यानंतर डिस्टन्स AB काढायचा आहे म्हणून डिस्टन्स
ए बी लिहू. ए बरोबर ऋण 3 आणि बी बरोबर 7 यामधील सर्वात मोठी संख्या आधी लिहू. तर सर्वात मोठी संख्या 7 आहे म्हणून 7 लिहू. म्हणून 7 वजा उरलेली एची किंमत ऋण 3 आहे म्हणून कंसामध्ये ऋण 3 लिहू. 7 जसा आहे तसा खाली लिहू. ऋण आणि ऋण धन 3 जसे आहे तसे खाली लिहू. म्हणून 7 अधिक 3 बरोबर 10. जर एखादा व्यक्ती सराव संच 1.1 मधील पहिला प्रश्न पाहणार असेल तर त्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. आणि एक दुसरी गोष्ट म्हणजे जे काही आपण सराव संच 1.1 मधला पहिला व दुसरा प्रश्न पाहिला त्या प्रश्नांची उत्तरेसुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. क्वेश्चन आणि आन्सरची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर जास्त टाईम न घेता चौथा प्रश्नाकडे वळूया. तर आपला चौथा प्रश्न आहे x बरोबर ऋण 4 आणि y बरोबर ऋण 5. तर a व b च्या किमतीत a बरोबर ऋण 4 आणि b बरोबर ऋण 5 होईल. त्यानंतर डिस्टन्स ए बी काढायचे आहे म्हणून डिस्टन्स ए बी लिहू. a बरोबर ऋण 4 आणि b बरोबर ऋण 5 यामधील सर्वात मोठी संख्या आधी लिहू. तर सर्वात मोठी संख्या ऋण 4 आहे म्हणून ऋण 4 लिहू. म्हणून ऋण 4 ऋण उरलेली बीची किंमत ऋण 5 आहे म्हणून कंसामध्ये ऋण 5 लिहू. नंतर ऋण 4 जसा आहे तसा खाली लिहू. ऋण आणि ऋण धन 5 जसे आहे तसे खाली लिहू. म्हणून ऋण 4 अधिक 5 बरोबर 1. मला हे कळलं नसेल की एक उत्तर हे कसं आलं. तर एक उत्तर हे एक अंक ऋण आणि एक अंक धन असेल तर त्यांची वजाबाकी होते म्हणून आपण वजाबाकी केली म्हणून आपलं उत्तर 1 आलं. आता आपण पाचवा प्रश्नाकडे वळूया. तर आपला पाचवा प्रश्न आहे x बरोबर ऋण 3 आणि y बरोबर ऋण 6. a चा निर्देशक x आणि b चा निर्देशक y आहे. तर a व b च्या किमती a बरोबर ऋण 3 आणि y बरोबर ऋण 6 होईल. त्यानंतर डिस्टन्स ए बी काढायचे आहे म्हणून डिस्टन्स ए बी लिहू. a बरोबर ऋण 3 आणि b बरोबर ऋण 6 यामधील सर्वात मोठी संख्या आधी लिहू. तर सर्वात मोठी संख्या ऋण 3 आहे म्हणून ऋण 3 लिहू. म्हणून ऋण 3 ऋण उरलेली बीची किंमत ऋण 6 आहे म्हणून ऋण 6 कंसामध्ये लिहू. ऋण 3 जसा आहे तसा खाली लिहू. ऋण आणि ऋण धन 6 जसे आहे तसे खाली लिहू. म्हणून ऋण 3 प्लस 6 बरोबर 3. आपण शेवटचा 6वा प्रश्न पाहू. तो म्हणजेच x बरोबर 4 आणि y बरोबर ऋण 8. तर मग a चा निर्देशक x आणि b चा निर्देशक y प्रश्नामध्ये दिलेला आहे म्हणून a व b च्या किमती a बरोबर 4 आणि y बरोबर ऋण 8 होईल. त्यानंतर डिस्टन्स ए बी काढायचा आहे म्हणून डिस्टन्स ए बी लिहू. a बरोबर 4 आणि b बरोबर ऋण 8 यामधील सर्वात मोठी संख्या आधी लिहू. तर सर्वात मोठी संख्या 4 आहे म्हणून 4 लिहू. म्हणून 4 ऋण उरलेली बीची किंमत ऋण 8 आहे म्हणून ऋण 8 कंसामध्ये लिहू. 4 जसे आहे तसा खाली लिहू. ऋण आणि ऋण धन 8 जसे आहे तसे खाली लिहू. म्हणून 4 अधिक 8 बरोबर 12. पण गणितातील मूलभूत संबोध यामधील सराव संच 1.1 मधील दुसरा प्रश्न पाहिला. सराव संच 1.1 मधील तिसरा प्रश्न पाहण्यासाठी माय क्लासेस या चॅनलला सबस्क्राईब करा.
लवकरच नेक्स्ट व्हिडिओमध्ये तिसरा प्रश्न येणार आहेत, म्हणून नोटिफिकेशन बेल ऑलवर सेट करा, जेणेकरून माय क्लासेस या चॅनलचे व्हिडिओ सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि व्हिडिओला लाईक करायचे विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग युअर व्हिडिओ. जय हिंद, जय भारत.